नमस्कार. कथाकथन 25. कथाकथन 25. कथेचं नाव आहे एकाग्रता. एकाग्रता. द्रोणाचार्यांनी एकदा कौरव आणि पाची पांडव यांची परीक्षा घ्यायची ठरवली. ह्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. सर्वांना एका झाडाखाली जमा केलं आणि त्यांना सांगितलं की वरती झाडावरती पोपट आहे तो दाखवला आणि सांगितलं त्या पोपटाच्या डाव्या डोळ्याला बाण मारायचा आहे. सर्वांना एकेकाला पुढे बोलवलं आणि द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला विचारलं, तुम्हाला वरती काय दिसतंय? तर प्रत्येक जण सांगत होता, मला पोपट दिसतो, पोपटाचा डावा डोळा दिसतो, उजवा डोळा दिसतो, मला फांद्या दिसतात, झाडाच्या फळं दिसतात, पानं दिसतात, आकाश दिसतं, तुम्ही देखील दिसतात. ठीक आहे, बाजूला. त्या विद्यार्थ्याला बाजूला. पण दुसऱ्याला विचारलं. सर्वांनी हीच उत्तर दिली. सर्व विद्यार्थ्यांनी, कौरवानी, पाची पांडव याच्यामध्ये सर्वांनी हीच उत्तरे दिली. आणि शेवटी नंबर अर्जुनाचा आला आणि अर्जुनाला विचारलं, तुला वरती काय दिसते? काय करायचं होतं? द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं, डाव्या डोळ्याला बाण मारायचं. तर अर्जुन यांनी उत्तर काय दिलं बघा द्रोणाचार्याला, मला फक्त पोपटाचा डावा डोळाच दिसतो, बाकीचं मला काहीच दिसत नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे इतरांनी सर्वांनी काय उत्तर दिलेलं होतं की डावा डोळा दिसतो, उजवा दिसतो, पोपट दिसतो, आकाश दिसतं, पानं दिसतात, फांद्या दिसतात, झाडं दिसतात, तुम्ही पण दिसतात, असं सर्व सांगितलं. फक्त अर्जुनानं काय केलं? उत्तर काय दिलं? मला फक्त डावा डोळा दिसतो, बाकी काहीच दिसत नाही. आणि विशेष म्हणजे तोच त्या डाव्या डोळ्याला बाण मारण्यात यशस्वी झाला. तर मुलांनो, लक्षात ठेवा, कोणत्याही क्षेत्रात करिअर करीत असताना, कोणतेही क्षेत्र असतं, तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हावं असं वाटत असेल, तर एकाग्रता फार महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.